माझी टोकाची भूमिका आज मी जाहीर करतो की एक हा शेतकरी मरत असेल, लाकूड जगत असेल, तुम्हाला मरण कधीही प्रिय आहे. शेतकरी बंधूंनो, तुमचा मुलगा, तुमचा भाऊ अजून जिवंत आहे. महायुती सरकारच्या गेल्या कार्यकाळात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शासन आपल्या दारी ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेनुसार सरकारी अधिकारी आणि मंत्री संबंधित भागांमध्ये जाऊन जनतेची कामं करून देत होते. मात्र शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी आता छत्रपती संभाजीनगरमध्ये उपोषण करताच आपल्या दारी हा नवा पॅटर्न जन्माला घातलाय. कन्नड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीबाबत शासनाकडून ठोस मदत मिळावी तसेच तत्काळ सरसकट कर्जमाफी जाहीर करावी या मागणीसाठी कन्नड तहसील कार्यालयासमोर 10 ऑक्टोबरपासून एका व्यक्तीनं उपोषण सुरू केलं होतं. हे बेमुदत उपोषण अखेर 9व्या दिवशी शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरी जाऊन मागे घेतल्याची अजब घटना समोर आली आहे. त्यामुळे पालकमंत्री संजय शिरसाट यांना शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आणि उपोषणस्थळी जाण्यास वेळ नव्हता का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कन्नड येथील संदीप विजयकुमार सेठी या व्यक्तीनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पंजाब सरकारप्रमाणे सरसकट नुकसान भरपाई द्यावी यासह इतर मागण्यांसाठी उपोषण केलं होतं. तहसीलदारांसह अन्य अधिकाऱ्यांनी सेठी यांना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली, परंतु त्यांनी पालकमंत्री संजय शिरसाट जोपर्यंत उपोषणस्थळी येऊन आश्वासन देणार नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका सेठी यांनी घेतली. त्यानंतर तहसीलदार विद्याचरण कडवकर व शिवसेनेचे उपसंघटक शिवाजी थेटे यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या सहाय्यकांशी संपर्क साधला. यावेळी पालकमंत्र्यांचे बिझी शेड्यूल आहे, त्यामुळे त्यांना कन्नडला येणे शक्य नाही असं सांगितण्यात आलं. उपोषणकर्त्यांनाच इकडे छत्रपती संभाजीनगरला पालकमंत्र्यांच्या घरी आणा, इथेच उपोषण सोडवू असा निरोप देण्यात आला. त्यानंतर एका रुग्णवाहिकेमध्ये उपोषणकर्ते संदीप सेठी हे डॉक्टर आणि काही कार्यकर्त्यांसह छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले. तहसीलदार, पोलीस आणि उपोषणकर्ते दारात पोहोचले. यावेळी शिरसाट यांनी उपोषणकर्ते सेठी यांना मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर सेठी शिरसाट यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतलं. त्याचप्रमाणे आणखी एक खंत अशी वाटते, कन्नडचं प्रशासन हे कोणाच्या दबावावरती काम करत होते मला माहीत नाही, परंतु माझ्यावरती तो दबाव टाकण्यात आला. सर्व अधिकारी, संपूर्ण प्रशासकीय अधिकारी हे कोणाच्या सांगण्यावरून अशी ट्रीटमेंट देत होते मला माहीत नाही. परंतु एक उपोषणकर्त्याला मी काल वैद्यकीय हॉस्पिटल कन्नडमध्ये जेव्हा मी गेलो, उपोषण झाल्यानंतर मी त्यांच्याकडे वैद्यकीय सेवा घेण्यासाठी गेलो असता त्यांनी मला फक्त ह्या 3 गोळ्या देऊन पुन्हा पाठवलं. कोणत्याही प्रकारची सलाईन, कोणत्याही प्रकारची मला वैद्यकीय सेवा देण्यात आली नाही. फक्त माझं तिथे बीपी तपासलं आणि ह्या 4 गोळ्या मला देऊन त्यांनी पाठवलं. तर एक उपोषणकर्त्याला अशी वागणूक देणं हे कितपत योग्य आहे हाच प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या योद्ध्यावर जर असं प्रसंग येत असेल, ही यंत्रणा कोणाच्या दबावात काम करते याचा प्रश्न हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे. या सगळ्या प्रकारामुळे पालकमंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. छत्रपती संभाजीनगर ते कन्नड हे अंतर अवघ्या पाऊण तासाचं आहे, तरीही संजय शिरसाट तिकडे का गेले नाहीत असा सवाल निर्माण झालाय. तसेच संजय शिरसाट यांनी सेठी यांना रात्री 9:30-10 वाजता उपोषण सोडण्यासाठी बोलवून घेतले. मला पालकमंत्र्यांनी बोलावून घेतल्याचं सेठी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलंय. यामुळे शेतकऱ्यांविषयी सरकार इतक्या असंवेदनशीलपणे कसे वागू शकते अशी चर्चा रंगली आहे. यावर शिवसेना उबाठा नेते अंबादास दानवे यांनीही हा सरकारचा मुजोरपणा असल्याची टीका केली आहे. दादा, एक प्रकार पाहायला मिळाला आहे, मंत्र्यांनी स्वतःच्या बंगल्यावर बोलून शेतकऱ्याचं उपोषण सोडलंय. मला वाटतं ही मंत्र्यांची संवेदनहीनता आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नाविषयी मुजोरी आहे, सत्तेचा माज आहे, हे या भूमिकेतून दिसतं. बरं, आतापर्यंत तुमच्या इतिहासात असं मी कधी बघितलं नाही. खूप अनेक उपोषणं बघितले, आम्ही सोडले, आम्ही उपोषणाला बसलो, उपोषणं सोडवायला गेलो, काही जणांना उपोषण सोडवण्यासाठी घेऊनही गेलो, परंतु मंत्र्याच्याच घरी उपोषण करता घेऊन येणं हे आत्ता पहिल्यांदाच बघितलं. मला वाटतं हा मस्तीचा प्रकार आहे. याबाबत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी खुलासा करत सांगितलं की उपोषणकर्त्या शेतकऱ्यासोबत बोलणं झाल्यानंतरच उपोषणकर्ते शेतकरी सेठी हे घरी आले आणि त्यांनी उपोषण सोडलं. पण उपोषणकर्ता आपल्या दारी या नवीन पॅटर्नची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. अमेय पाठक, लोकमत, छत्रपती संभाजीनगर.